तर सगळे पदार्थ आमचे करून झाले. आता उपवासाचे पदार्थ बघूया, वाळवणाच्या पदार्थांमधले. तरी ते वेपर्स आणि साबुदाण्याचे पापड हे आम्ही बनवले होते. तर हेही आमचे 2-3 दिवस जातातच बनवण्यामध्ये. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाई किचन आणि ब्लॉगमध्ये. तरी ते मोठे मोठे बटाटे घेऊन घ्यायचे सगळ्यात पहिले, त्याची साल काढून घ्यायची. तर हे बटाटे साल काढताना एका पाण्यामध्ये घालायचे, नंतर मग खिसताना परत दुसऱ्या पाण्यात आणि खिसून झाले की जे वेपर्स असतात ते ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तिसऱ्या पाण्यात. आणि मग या पाण्यातून वेपर्स काढून जेव्हा रात्रभर दुसऱ्या पाण्यात ठेवायचे, त्यासाठी मोठा टब घेतलेला होता आणि त्यामध्ये ठेवायचे. म्हणजे जेणेकरून बटाट्यांमधला जो पिष्टमय म्हणजे पिठाळ पदार्थ असतो तो निघून जातो आणि बटाटे काळे वगैरे पडत नाही मग सकाळपर्यंत. तर ही जी खिसणी आहे त्याने खिसून घ्यायची स्पेशल वेपर्सची. तर ही खिसणी घेताना एकदम जास्त जाडही नको आणि पातळही नको, तर अशी घ्यायची आपल्याला. म्हणजे चिप्स आपले बटाट्याचे छान असे एकसारखे पडतात. तर ही जी खिसणी ती स्पेशल मिळते बाजारामध्ये. तर बघू शकतो ह्या अशा मापात केले म्हणजे जी खिसणी ती व्यवस्थित असली की तेव्हाच वेपर्सही चांगले होतात, नाही तर मग जाड बारीक नको खिसल्या गेले पाहिजे. तरी ते आहे चौथ्यांदा पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे रात्रभरासाठी भिजवून ठेवले मग बटाटे. तर आमची वर्षभर एकादशी असते त्यामुळे जास्तच लागतात. तरी ते सकाळ झाली, आता चूल पेटवून घेतली. तर आमच्या इथे सोय आहे म्हणून आम्ही गच्चीवर वगैरे सगळे पदार्थ बनवतो, चूल वगैरे गच्चीवरच ठेवतो. तरी ते पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर वेपर्ससाठी फक्त बटाटे आणि मीठ याचीच आवश्यकता आहे. तरी ते पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि यामध्ये वेपर्स टाकून घ्यायचे आता, जे रात्रभर भिजवलेले आहे. किंवा आपण सकाळी करू शकतो, ज्याला पाहिजे वेळ असला तर आपण सकाळी करू शकतो. खिसून घ्यायचे, फक्त याला धुवायची जास्त मेहनत आहे. 2-3 पाण्याने धुवायचे व्यवस्थित, म्हणजे त्यामधला पिठाळपणा निघून जातो आणि व्यवस्थित असे बटाटे होतात, वेपर्स होतात सुटसुटीत. जर थोडा चिकटपणा असला बटाट्यांना तर ते चिपकतात आणि मग वाळत घालायलाही प्रॉब्लेम होतो. तरी ते बघू शकतो एकदम 5 मिनटामध्येच हे होऊन जातं. पाणी गरम झालेलं असलं की दाबून बघायचं. याला आपल्याला फक्त 70% शिजवायचं आहे, तेव्हाच ते व्यवस्थित बनतं. अगदी थोडंही जास्त झालं तरी लगेच चिटकतात आणि वाळत घालायला प्रॉब्लेम होतो. तरी ते असे चाळणीवर काढून घेतले. त्यानंतर मग इथे साडीवर टाकले होते, तर पसरवून घेतले. तरी ते आम्ही 2-3 जण वाळत घालायला लागतो, कारण 2-3 दिवस इथे बनवतो. सगळ्यांची एकादशी असते आमच्या घरी, त्यामुळे वर्षभरात बाकी सगळ्यांचे उपवास वगैरे म्हणजे असं चालूच असतं. त्यामुळे आम्ही थोडे जास्तच करतो. आम्ही चौघी बसलो इथे आता वाळत घालायला. एक साडी टाकून झाली होती, तर दुसऱ्या साडीवर घेतलेलं होतं. नंतर चहा आणला खालून करून. आणि यानंतर मग साबुदाण्याचे पापड घेतले होते करायला, कारण जे बटाट्याचं पाणी असतं उकडलेलं त्या पाण्यामध्येच आम्ही साबुदाणा शिजवून घेतो, त्यामुळे अतिशय चविष्ट असे साबुदाण्याचे पापड होतात. तर आता एका बाजूला इथे पीठ शिजवून घेतलं आहे, थोडे बटाट्याचा खीस घालून घेतला होता त्यामध्ये, म्हणजे छान होतात पापड आणि दिसायलाही छान दिसतात. तर इथे आमच्या माई आलेल्या होत्या यावर्षी, त्यांनी टाकू लागले आम्हाला पापड. माई आणि मी टाकत होती. नंतर प्राची आली पोहे घेऊन, खालून ताईंनी पोहे वगैरे बनवून दिले होते आम्हाला वर. तर मग नाश्ता वगैरे झाला आमचा. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून झाले. संध्याकाळी बघू शकतो वेपर्स वगैरे छान असे वाळलेले आणि कलरही छान आला आहे. एका बाजूला साबुदाण्याचे पापड. तर आता 2 दिवस उन्हामध्ये ठेवल्यावर छान असे फुलत होते वेपर्स, बघू शकतो एकदम पांढरे शुभ्र आलेले. आणि त्यानंतर मग साबुदाण्याचे पापडही तळून बघितले. साबुदाण्याचे पापड एकदम छान झालेले आमचे. तर साबुदाण्याच्या पापडांची रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. छान असा फुलतो आहे पापड, अगदीच मऊ झालेला आहे पापड, कारण साबुदाणा मिक्सर करून घेतलेला होता आम्ही. साबुदाणा मिक्सर केला तर छान असे पापड होतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.